ओके. गुड मॉर्निंग. तर आपला आज महत्त्वाचा टॉपिक आहे बियॉन्ड मॉडर्न मेडिसिन. आणि मीटिंग सुरू करायच्या अगोदर सांगतो, जेवढे लोकांना कॉल करायचे पटापट कॉल करून घ्या, कारण ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. पुस्तक आपल्याकडे आलं, इंग्लिश बुक आलं, हिंदी बुक आलं, पण कोणी सिरियसली वाचलंच नाही. हे बुक वाचल्यावरती किंवा माहिती ऐकल्यावरती तुमच्या प्रत्येक डाऊट, आरजीजीएल, स्पिरुलिना, डीएक्सन का घ्यायचं, का खायला पाहिजे, कोणी खायला पाहिजे, किती खायला पाहिजे, किती दिवस खायला पाहिजे, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 100% मिळणार आहेत. त्यामुळे मीटिंग पूर्ण होईपर्यंत कोणी हालायचा प्रयत्न करू नका. सोबत वही पेन असेल तर उत्तम, आणि लहान मुलांना म्हणा जरा गोंधळ करू नका, शांत बसा. आपण मीटिंग चालू करूया. ओके. तर हे बुक लिहिले डॉक्टर इपन कोशी सरांनी. हे जे डॉक्टर इपन कोशी सर आहेत, हे स्वतः डॉक्टर तर आहेतच, सध्या त्यांचं नायजेरियामध्ये प्रॅक्टिस आहे. आणि त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे बियॉन्ड मॉडर्न मेडिसिन. म्हणजे जिथं ॲलोपॅथी संपतं लिटरली, म्हणजे डॉक्टर हात वरती करतात की पेशंट आमच्याकडे काय होऊ शकत नाही, तिथं डीएक्सनचे प्रोडक्ट त्या पेशंटनी घेतल्यावरती त्याच्या आयुष्यामध्ये प्रचंड चमत्कार घडून येतात. आणि हे प्रूव्ह होतं. हे कसं का घडतं या बुकमध्ये सगळं लिहिलंय. सगळ्यात महत्वाचं सेलिब्रेशन ऑफ हेल्थ विथ स्पिरुलिना आणि गॅनोडर्मा. सेलिब्रेशन करतोय की नाही आपण. समजा आपण एक्झाम मध्ये पास झालो, आपण मॅच जिंकली, वर्ल्ड कप जिंकला, समारंभ असतो ना सेलिब्रेशन, तसं तुमच्या शरीराचं सेलिब्रेशन करायचं आपल्याला स्पिरुलिना आणि गॅनोडर्मा खाऊन. डिअर रीडर, वाचक हो, वी हॅव बीन वंडरफुली अँड रिअली क्रिएटेड. द लिस्ट वी कॅन डू इन रिटर्न फॉर दिस गिफ्ट ऑफ लाईफ. आपल्याला परमेश्वराकडनं हे आयुष्य गिफ्ट मिळालंय. सगळ्यात महत्वाचं आपलं कर्तव्य काय की आपलं शरीर टू कीप अवर बॉडी हेल्दी, सुरक्षित ठेवायचं. वी आर व्हॉट वी ईट. आपण जे खातो तसंच बनतो. हे वाक्य परत वाचतो मी. वी आर व्हॉट वी ईट. आपण जसं खाल्लंय तसं आपण बनलोय. दिस बुकलेट इज अबाउट अ सिम्पल ॲक्वॅटिक अल्गी, म्हणजे जलचर शेवाळ, पाण्यात वाढणारं शेवाळ जे असतं की नाही. ॲक्वॅटिक म्हणजे जलचर, त्याला म्हणतात स्पिरुलिना. अँड स्पेसीज ऑफ वुडी फॉरेस्ट मशरूम, आणि जंगलात तयार झालेलं मशरूम. या दोन प्रोडक्ट वरती आता आपण बोलतोय, एक स्पिरुलिना आणि एक मशरूम. आणि जे जंगलात वाढलेलं मशरूम आहे, एक्स्ट्रॅक्ट, त्याचा जो एक्स्ट्रॅक्ट काढलाय त्याला म्हणतात गॅनोडर्मा लुसिडम. सगळ्यात महत्वाचं, द वर्ल्ड हॅज टू बी ग्रेटफुल टू डॉक्टर लिम. डॉक्टर लिम शोजींचे आपण वाटेल तेवढे आभार मानेल तेवढे कमीच आहे. सगळ्यात महत्वाचं, यांनी स्वतःचा 10 वर्ष मास्टर टेक्निक स्वतःचं वापरलं, डेव्हलपमेंट केलं आणि मास प्रोडक्शन तयार केलं. आणि सगळ्यात महत्वाच्या बेस्ट स्पेसीज आपल्या अगदी दरवाजापर्यंत आणून सोडल्यात. सगळ्यात महत्वाचं आपल्या गावापर्यंत आले, आपल्या घरापर्यंत आले. पण सगळ्यात महत्वाचं जर लोकांचं असेल, इट इज इग्नोरन्स टू थिंक वी कॅन आर इन द मॉडर्न एज. पण आत्ताच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये लोकांचं अज्ञान आहे की लोक त्याला समजूनच घेत नाहीत. ओके. आणि खरं तर हाच प्रॉब्लेम लोकांचा झालाय की लोक ऐकून घेत नाहीत, समजून घेत नाहीत. त्यामुळे लोकांचे अज्ञान आहे. आणि सध्या ग्लोबल वॉर्मिंगच्या जमान्यामध्ये आपल्या सगळ्यांचे खूप फायद्याचं आहे. कारण आता बघितलं वातावरणातलं डिग्रेडेशन होत चाललंय. त्याच्यानंतर जास्तीत जास्त कॅन्सरचे पेशंट तुमच्या अवतीभोवती वाढतात, डायबिटीस वाले वाढतायत, वजन वाढत चाललीत लोकांची, हार्ट प्रॉब्लेम वाढत चाललेत. आणि हळूहळू अख्खी मानव जात प्रजात एका संभाव्य धोक्याकडे वळत चालली आहे. मग आता आपण काय करायला पाहिजे. वी नीड हायर शिफ्ट. तुमच्यात लवकर बदल करून घेणं गरजेचं आहे. कशात बदल करायचा आपल्याला. इन अवर थिंकिंग, म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपल्या विचारात बदल करा. याच्यानंतर अँड मूव टू सिंपल. सिंपल कसं राहता येईल, सिंपल कसं वागता येईल, सिंपल बिहेव कसं ठेवता येईल, याच्यावरती अभ्यास केला पाहिजे. ओनली दिस कॅन क्लीन सर्व. आपल्याला अख्खं प्लॅनेट स्वच्छ सुंदर निसर्ग करायचंय. कारण एक सोनेरी आयुष्याचा काळ आपल्या पुढे खरं तर आलाय. अँड एज विथ नो डिसीज. संपूर्ण उभ्या आयुष्यात तुम्हाला कुठला रोग व्हायलाच नको. नो व्हायलन्स, म्हणजे चिडचिड, भांडणं, मारामाऱ्या, खून, खटले, दरोडे असला प्रकार बघायला पण नको आयुष्यामध्ये. इनटॉलरन्स, असहिष्णुता, अहिंसा परमो धर्म आहे आपण म्हणतोय की नाही, असं सगळं घडायला पाहिजे. नो जेलसी, कोणाचा मत्सर, द्वेष, भाव असली लोकच आजूबाजूला असायला नाही पाहिजे. तेवढी सहज सुंदर लोक आपल्या बाजूला होऊ शकतात. येस, दिस कॅन बी डन विथ अ सिंपल अल्गी अँड सम मशरूम स्पोर्स. हे फक्त अख्खं जग म्हणजे आपण आजारमुक्त करू शकतो, रोगमुक्त करू शकतो. नॉन व्हायलन्स, नो इंटॉलरन्स, नो जेलसी, नो मच्छर. काय खाण्यामुळे होणार आहे.
फक्त गॅनोडर्मा आणि स्पिरुलिना जर सर्वांनी आजूबाजूला आपल्या खात राहिलं, आपल्या परिवाराने, नातेवाईकांनी, पै पाहुण्यांनी, मित्रांनी, तर ऑटोमॅटिक तुम्हाला लोकांच्यातला चेंज दिसायला लागेल. हेच या पुस्तकात लिहिलंय. इन टुडेज बिझी वर्ल्ड, आत्ताच्या धावपळीच्या युगामध्ये, यू हॅव फाउंड नो टाइम टू रीड दिस बुक. लोकांना पुस्तक वाचायला पण वेळ नाही. कित्येक लोकांनी 100 रुपयाचा म्हणून त्याला हात पण नाही लावला. हे पुस्तक मी तुम्हाला आता वाचून दाखवतोय, मराठीमध्ये थोडक्यात माहिती दाखवतोय. मे गॉड्स ब्लेसिंग बी विथ यू. आपल्यावरती परमेश्वरांनी खरं तर आपण आभार मानूया आणि असंच प्रत्येकाचं आयुष्य सोनेरी घडत जाऊ द्या. ओके, आता यातला कंटेंट्स काय? डॉक्टर लिमनी सल्ला आपल्याला मेसेज दिलाय तो, स्पिरुलिना युअर बॉडी डिझर्व इट. गॅनोडर्मा द किंग ऑफ हर्ब्स, बॅक टू द फ्युचर. हाऊ अल्कलाइन आर यू, इज दिस, इट इज द ट्रूथ, डोसेज अँड रेजिमेज. ही सगळी माहिती तुम्हाला आजच्या पुस्तकामध्ये कन्क्लुजन मध्ये मिळणार आहे. व्हॉट यू हॅव लर्न इज मेरी हँडफुल, व्हॉट यू हॅवंट लर्न इन द साइज ऑफ द वर्ल्ड. म्हणजे आता प्रत्येक माणसाला एक मुठभर माहिती झाली अख्ख्या जगाची. किती माहिती झाली? एक मुठभर माहिती झाली जगाची. पण जग केवढं मोठं आहे आणि त्याच्यात तो जगाच्या भाषा करायला लागलाय. सगळ्यात महत्वाचं आपल्या प्रत्येकाचं नॉलेज तुटपुंज आहे. या जगात खूप विविधता आहे, खूप माहिती आहे की आपल्यापर्यंत खरं तर पोहोचायला हवी. डॉक्टर लिम काय म्हणतायत? डॉक्टर लिम म्हणतायत गॉड क्रिएटेड अस टू इनहॅबिट अँड एन्जॉय अवर हेल्थ. म्हणजे काय? आपण इनहॅबिट म्हणजे रहिवासी, आपण या पृथ्वी तलावरती एक रहिवासी आहोत आणि आपण ह्या आपलं आयुष्य एन्जॉय करायला इथं आलोय. ही फर्दर गेव अस एक्सटेन्सिव्ह फ्लोरा अँड फौना. म्हणजे काय? या पृथ्वी तलावरती प्रत्येक झाड, प्राणी, पक्षी वेगवेगळे आहेत. आपण बघितलं ना, आता भारतात तर किती राज्य आहेत, तिथले लोक, तिथलं राहणीमान, तिथलं खाणेपण, तिथल्या वागण्याच्या पद्धती, हे सगळं एकमेकांना निगडीत पूरक असं बनवलेलं गेलेलं आहे. We have a duty to maintain and benefit from flora and fauna. या सगळ्या सृष्टीचा, पक्ष्यांचा, प्राण्यांचा, माणसांचा त्यांना सुखानं नांदवलं गेलं पाहिजे. याच्या एकमेकांना कुठल्याही प्रकारचा आघात करायचं आपल्याला हक्क दिलेला नाही. डॉक्टर इपन कोशी कोण आहेत? एक फेमस प्लास्टिक सर्जरी डॉक्टर. कसले डॉक्टर? एखाद्याचा चेहरा बिघडलाय, एखाद्याचा नाकच आत गेलाय, एखाद्याचा ओटच फाटलाय, एखाद्याचा कपाळ आतमध्ये घुसलंय, त्याची फेशियल सर्जरी करून ते माणसाचा चेहरा परत चांगला बनवतात. तसे काम करतात डॉक्टर इपन कोशी. ओके, मी त्यांना ओळखतो आणि सगळ्यात महत्वाचं, ही व्यक्ती साधी सुधी आहे आणि येट एक्सॉटिक गिफ्ट. एक्सॉटिक गिफ्ट म्हणजे काय? सगळ्यात महत्वाचं की आपल्याला या सृष्टीपासून, विदेशी सगळ्यापासून आपल्याला बेनिफिट काय होतो. ही इज नॉट अ पार्ट ऑफ ओल्ड स्कूल. हे जुन्या पुस्तकात कुठे लिहिलेलं नाही, बट ही इज अ व्हेरी मच पार्ट ऑफ अल्ट्रा मॉडर्न स्कूल. म्हणजे हे सगळं विविधतेनं नटलेलं आपल्यापर्यंत आलंय आणि भविष्य काळाचं सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं प्रोडक्ट काम करतील आपले स्पिरुलिना आणि आरजीजीएल. आय थँक हिम फॉर दिस. त्यांनी हे पुस्तक लिहिलं म्हणून मी डॉक्टर इपन कोशींचे आभार मानतो, असं डॉक्टर लिम आपल्याला सांगतायत. आता स्पिरुलिना. स्पिरुलिना काय आहे? युअर बॉडी डिझर्व इट. तुमच्या बॉडीमध्ये ते खायला प्यायला असलंच पाहिजे. काय म्हणते स्पिरुलिना? लेट मेडिसिन बी दाय फूड अँड द फूड बी दाय मेडिसिन. म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुमचं औषध हेच जेवण असलं पाहिजे आणि जेवण चांगलं असेल तर औषधाची तुमच्या बॉडीला गरजच नाही पडायला पाहिजे. स्पिरुलिना इज अ नेचर मोस्ट कम्प्लीट सोर्स ऑफ ऑर्गॅनिक न्यूट्रिशन. जगातलं सगळ्यात जास्त महत्वाचं निसर्गाने बनवलेलं कम्प्लीट न्यूट्रिशन म्हणून स्पिरुलिना आपल्यापर्यंत आलेली आहे. इट इज अ मल्टी सेल्युलर. अनेक पेशींनी फिलामेंटस ब्लू ग्रीन एक्वॅटिक प्लांट. म्हणजे आपण काय म्हणूया? हिरवट आणि निळसर दिसणारा एक जलचर प्लांट. असं तुम्हाला पाण्यावरती शेवाळ दिसेल. त्याचा इतिहास किती जुना आहे? 3.5 बिलियन इयर्स तेव्हापासून जुना आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, अँड वॉज द इनिशियल सोर्स ऑफ ऑक्सिजन फॉर अवर ॲटमॉस्फिअर. आपल्या सृष्टीला जास्तीत जास्त ऑक्सिजन पहिल्यांदा प्रोव्हाइड कुठनं झाला? तर ह्या शेवाळापासूनच झाला. मेकिंग इट पॉसिबल फॉर लाईफ टू स्टार्ट. म्हणजे या पृथ्वीवरती सजीव सृष्टी तयार व्हायला कुठून सुरुवात झाली? तर ह्या स्पिरुलिना पासून झाली, अल्गी पासून झाली. देअरफॉर इट हॅज टू बी पॉवरफुल. सगळ्यात महत्वाचं हे आपल्याला खूप अत्यंत महत्वाचं पॉवरफुल सोर्स आहे. द न्यूट्रिशनल व्हॅल्यू
अँड पॉवर ऑफ स्पिरुलिना वॉज नोन टू अँड आपल्या प्राचीन काळातल्या लोकांना त्याचं महत्व भरपूर पटलंय. बट वी आर रिडिस्कवरिंग दिस ओनली द लास्ट 2 डिकेड्स. पण हे जुन्या 3.5 बिलियन वर्षापूर्वी सगळ्यांना माहिती होतं, सगळेजण वापरायचे. पण आता अगदी काही 1960च्या नंतर लास्ट 2 डिकेड्स म्हणजे गेल्या आपण असं म्हणू 20-40 वर्षामध्ये जगाला जास्तीत जास्त ते माहित पडत चाललं. आणि सगळ्यात महत्वाचं, देर इज नो अदर सिंगल सोर्स ऑफ फूड दॅट कॅन गिव्ह द एवढं चांगल्या प्रॉपर्टी अप्रतिम प्रकारच्या कुठल्याही नॅचरल वनस्पतीमध्ये प्लांटमध्ये अजिबात नाहीतच. हे पूर्णपणे नॅचरल आहे, नो टॉक्सिक साइड इफेक्ट, आणि सगळ्यात महत्वाचं कॅन बी कन्झ्युम्ड बाय ऑल एजेस. सगळ्या वर्गातल्या म्हणजे अगदी आपण काय म्हणू गर्भवती महिलापासून ते वयस्कर माणसापर्यंत कुणीही किती कुठे खायला पाहिजे असं एक परिपूर्ण आहार म्हणून स्पिरुलिना ही चांगली अल्कलाइन बनवलेली आहे. अजून सगळ्यात महत्वाचं काय, क्लोरोफिल गिव्ह स्पिरुलिना द रिच डार्क ग्रीन कलर. त्याच्यात असलेल्या क्लोरोफिल मुळे त्याला गर्द हिरवा कलर आलाय. क्लोरोफिल हरित रंगद्रव्य आपण त्याला थोडक्यात असं म्हणूया. अँड इट कॅन बी कॉल्ड द ब्लड ऑफ प्लांट्स. क्लोरोफिल म्हणजे झाडांचं रक्त. इट इज फेअरली आयडेंटिकल टू हिमोग्लोबिनच्या स्ट्रक्चर सारखंच त्याचं स्ट्रक्चर असतं. फक्त सगळ्यात महत्वाचं द मॅग्नेशियम, कोर मॅग्नेशियम इन द क्लोरोफिल. म्हणजे झाडांचं जे स्ट्रक्चर आहे क्लोरोफिलचं, त्याचा सेंटर पार्ट असतो मॅग्नेशियम आणि माणसांच्या रक्ताचा हिमोग्लोबिनचा सेंटर पार्ट असतो आयर्न. एवढा एकच बदल आहे. म्हणून असं म्हणतात, जी लोक जास्त हिरव्या पालेभाज्या खातात त्यांच्या बॉडीमध्ये जास्त रक्त आपोआप शुद्ध चांगलं बनायला लागतं. क्लोरोफिल गेट्स कन्वर्टेड टू हिमोग्लोबिन अँड दस increases the oxygen carrying capacity of blood, directly elevates health. म्हणून जेवढ्या जास्त तुम्ही स्पिरुलिना खायला सुरुवात कराल तेवढी जास्त तुमच्या रक्तातली ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढते आणि तुमच्या बॉडीमध्ये पटापट चेंजेस दिसायला लागतात. सगळ्यात महत्वाचं काय, इट इज इसेन्शियल फॉर असिमिलेशन ऑफ अमायनो ऍसिड्स अँड सिंथेसिस ऑफ एन्झाइम्स. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, मी जर स्पिरुलिना भरपूर बॉडीमध्ये खाल्ल्या तर माझ्या बॉडीमध्ये ऑटोमॅटिक आत्मसात केले जातील अमायनो ऍसिड्स आणि पाचक द्रव्य एन्झाइम्स, पाचक रस आपण ज्याला म्हणूया. हे सगळं ऑटोमॅटिक बॉडीला मिळाल्यासारखं आहे. अजून फायकोसायनिन गिव्ह स्पिरुलिना इट्स अ ब्लूइश टिंग, म्हणजे एक थर कलर आपण म्हणूया त्याला. फायकोसायनिन मुळे त्याला एक निळसर कलर आलेला आहे आणि इट हॅज अ स्ट्रक्चर सिमिलर टू बिलीरुबिन. बिलीरुबिन सारखं स्ट्रक्चर सेम त्याचं दिसतं. आणि सगळ्यात महत्वाचं, लाईक बिलीरुबिन इट हॅज अ फ्री रॅडिकल स्कॅव्हेजिंग प्रॉपर्टीज. सम रिसर्चर्स हॅव कॉल्ड द वंडर मॉलिक्यूल. आणि हिपोटोप्रोटेक्टिव्ह म्हणजे फायकोसायनिन जर तुमच्या बॉडीमध्ये मुबलक प्रमाणात गेलं तर तुम्हाला लिव्हरच्या संदर्भात होणारे आजार, फॅटी लिव्हर, गॉल ब्लॅडर स्टोन, पचत नाही, जड जाते, कावीळ होतीये, यासारखे आजार होणार नाहीत. झाले असतील तर रिकव्हरी पटापट यायला लागेल. न्यूरोप्रोटेक्टिव्ह म्हणजे डिप्रेशन, झोप लागत नाही, डोकं जड वाटायला लागतं, डोकंदुखी होते, हे सुद्धा रिकव्हरी पटपट यायला लागेल. आणि अँटी इन्फ्लेमेटरी, अंगाला सूज येत राहते, आगाग होत राहतं, पोटामध्ये आगाग होत राहते, टॉयलेटमध्ये आगाग होत राहते, अंगाला काहीतरी खाज खुजली व्हायला लागते, हे सगळ्यापासून सुटका कशामुळे होते, फायकोसायनिन आपल्या बॉडी जास्त गेल्यामुळं. त्याच्यामुळं कंझम्पशन ऑफ फायकोसायनिन इन द फॉर्म ऑफ स्पिरुलिना प्रोव्हाइड्स ऑप्टिमल हेल्थ. तुम्हाला भरपूर चांगली तब्येत तुमची ऑटोमॅटिक व्हायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, आताच्या दूषित वातावरणामध्ये जो मला त्रास होणार आहे, दूषित वातावरणामुळे कशाचा त्रास आहे की समजा धूर, गॅस, हेवी मेटल्स, न्यूक्लिअर आयसोटोप्स, रेडिएशन, किरण, 3G, 4G, 5G, हे सगळं जे चाललंय आजूबाजूला, किंवा काही लोक कंपनीत काम करतात, केमिकल कंपन्यात काम करतात, आपण रोडवरती फिरत राहतो, गाड्यांचा धूर, शेतातल्या फवारण्या, यांनी जो माझ्या बॉडीला त्रास होणार आहे तो अजिबात होणार नाही. त्याच्यामुळे स्पिरुलिना इज अ नॉन म्युकस फॉर्मिंग, नॉन ऍसिड फॉर्मिंग. त्याच्यामुळे तुमचा सर्दी कफ खोकलाही वाढणार नाही किंवा तुमच्या बॉडीमध्ये ऍसिडिटी सुद्धा वाढणार नाही. म्हणजे थोडक्यात 1 किलो स्पिरुलिना मी जर खाल्ली तर त्याची बरोबरी केली 1000 किलो असॉर्टेड व्हेजिटेबल सोबत.
याच्याशिवाय याच्यामध्ये अजून काय आहे, GLA इज अन ओमेगा 6 फॅटी ऍसिड. ओमेगा 6 हे पुरावे आहेत बरं का सगळे. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला लोक विचारतात ना बरेच काय काय डॉक्टर लोक, इथं हे बघा काय काय काम करते ते. आणि अत्यंत ओमेगा 6 कुठं काम करतं बघा, रोल इन ब्रेन डेव्हलपमेंट, तुमच्या मेंदूची वाढ होण्याकरता, मेंदूचा विकास होण्याकरता, स्मरणशक्ती वाढण्याकरता तुम्हाला GLA बॉडीत अत्यंत महत्वाचं आहे. नॉर्मल शरीराची वाढ चांगली व्हायला, डेव्हलपमेंट चांगली व्हायला. आणि सगळ्यात महत्वाचं प्रिलिमिनरी रिसर्च and studies indicate that it is useful in treating diabetic neuropathy. म्हणजे डायबिटीस मुळे जे लोकांना आजार घडतात, आपण काय म्हणूया, शुगर वाढत चालली, त्याच्यानंतर नजर कमी यायला लागली, हार्टचा प्रॉब्लेम सुरू झाला, किडनीचा प्रॉब्लेम सुरू झालाय, किंवा आपण काय म्हणूया गँग्रीन होतं, जखमा व्हायला लागल्यात पायांना, खाली पाय काळे पडायला लागले, सारखी तहान लागते, त्रास काहीतरी होतोय, संधिवात वाढत चाललाय, किंवा त्याला काहीतरी अलर्जी होतीये, अंगाला काहीतरी एक्झिमा, खरूज उठायला लागले, ऍक्ने, पिंपल्स, पुरळ सुरू झाल्यात, हे सगळं कमी कोण करतं, GLA. त्याच्यामुळे GLA स्फुरणामध्ये मुबलक प्रमाणात आहेत. देर आर मेनी सायंटिफिक पेपर दॅट स्टडी डिस्क्राइबिंग दॅट द अँटीव्हायरल म्हणजे करोना नको आपल्याला, चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया, कॅन्सर सुद्धा होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं कॅन्सरला विरोध करतं. आणि अजून काय फायदा करतं, हायपोकोलेस्ट्रॉमिक म्हणजे सगळ्यात महत्वाचं ज्या लोकांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे, कोलेस्ट्रॉल चा प्रॉब्लेम वाढत चाललाय, ते कोलेस्ट्रॉल पण प्रमाणात करण्यासाठी स्पिरुलिना भरपूर खायचे. अँटी डायबिटिक कंट्रोल मध्ये आला लागेल. अँड हेल्थ इम्प्रुव्हमेंट प्रॉपर्टीज, एवढ्या सगळ्या फक्त घटक कशामध्ये, स्पिरुलिनामध्ये तुम्हाला मिळायला लागतील. त्याच्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे. आता चॅप्टर 1 इम्युन सिस्टम, प्रतिकार शक्ती. रेग्युलर कन्झम्पशन ऑफ स्पिरुलिना. सगळ्यात महत्वाचं, मी जर दररोज स्पिरुलिना खायला सुरुवात केली तर माझ्या बॉडीचं सगळ्यात महत्वाचं बोन मॅरो सेल, टी सेल, नॅचरल किलर सेल, स्प्लीन, थिमस ग्लँड, सगळ्यात महत्वाचं हे सुदृढ व्हायला लागतील, ताकदवान बनायला लागतील. आणि त्याच्यामुळं हे तुमचं प्रोटेक्शन करेल कशापासून, व्हायरल आजार, कोरोना, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, मलेरिया, मच्छर चावले, आजूबाजूला सर्दीवाली तापावाली माणसं फिरतायत, किंवा बॅक्टेरियल अटॅक माझ्या बॉडीवरती काहीतरी होतोय, या सगळ्यापासून संरक्षण करेल फक्त आणि फक्त स्पिरुलिना. किती महत्वाचे बघा. होल बॉडी हेल्थ, पूर्ण बॉडीचं संरक्षण करतं स्पिरुलिना. स्पिरुलिना इंटेक इन्क्रीजेस आवर हिमोग्लोबिन लेवल. स्पिरुलिना खाल्ल्यामुळं आपल्याला अंगातलं रक्त वाढतं, हिमोग्लोबिन वाढतं. as early as a month after daily consumption. पर्सनल अँड प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, डॉक्टरांनी स्वतः ते खाल्लंय, त्यांचा अनुभव तुम्हाला ते पुस्तकातनं सांगतायत. स्पिरुलिना इज अ प्रीबायोटिक, म्हणजे आपण काय म्हणूया, अँटीबायोटिक, प्रीबायोटिक म्हणजे तुमच्या जीवनासाठी बनलेलं एक टॉनिक असं आपण त्याला म्हणूया. प्रोमोटिंग बेनिफिशियल प्रोबायोटिक, इंटेस्टिनल, आतड्यातला बॅक्टेरिया म्हणजे लहान आतडं, मोठं आतडं, त्याच्यात होणारे तुमचे आजार, अपचन, बद्धकोष्ठता, पोट साफ होत नाही, गॅसेस, अपेंडिक्स, अल्सर, हार्निया, पोटात आगाग व्हायला लागते, पोट दुखायला लागतं, हे सगळं फ्लोरा अँड फौना त्याचा मेंटेन करण्याकरता GI ट्रॅकचा आजार घालवतं. सगळ्यात महत्वाचं, आणि हे तुमच्या बॉडीला जे सतत तुम्हाला अँटीबायोटिक सारखं सुद्धा चांगलं काम करायला लागतं. अजून बघा काय लिहिलंय, कॅन्सर सेल डू नॉट अप्रिशिएट अन अल्कलाइन एन्व्हायरमेंट. कॅन्सर सेलला अल्कलाइन एन्व्हायरमेंट आवडतच नाही, आणि तिथं असेल तर ते टिकतच नाही. द प्रेझेन्स ऑफ अबंडंट ऑक्सिजन, जर तिथं जास्तीत जास्त ऑक्सिजन बॉडीमध्ये पोहोचायला लागला तर कॅन्सरची वाढच होणार नाही, कॅन्सरच वाढणार नाही. स्पिरुलिना प्रोव्हाइड्स बोथ. स्पिरुलिनामुळे अल्कलाइन पण बॉडी राहते, ऑक्सिजन पण वाढवतं. थस प्रिव्हेंटिंग सेल्स टर्निंग कॅन्सरस. जे तुमच्या बॉडीतले सेल उद्या जाऊन कॅन्सर पेशीमध्ये कन्वर्ट झाले असते, त्यांना ते वाढूनच देणार नाही. म्हणून महिलांनो, लहान मुलांनो,
तंबाखू, गुटखा, माणिकचंद किंवा जे भरपूर साखरेचे चहा पितायत, उद्या जाऊन कॅन्सर होण्यापेक्षा स्पिरुलिना दररोज 5-5, 6-6, 10-10 खायला सुरुवात करा. तुम्हाला मरेपर्यंत कधीही कॅन्सर होणार नाही. एवढं चांगलं प्रोडक्ट आपल्यापर्यंत आलंय, कारण ते काम करतं. द अँटीमायोटिक प्रॉपर्टी 2-3 बाय इटसेल्फ किल्स, कॅन्सर सेलच मारून टाकतं. कॅन्सर सेलला अजिबात वाढूनच देत नाही. अशा तऱ्हेनं पूर्ण बॉडी हेल्दी ठेवतं. मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषणावरती कसं काम करतं. स्पिरुलिना इज अ सिंपल सोल्युशन फॉर इरेडिकेशन वर्ल्ड मालन्यूट्रिशन. अख्ख्या जगातलं कुपोषण हटाव त्याच्याकरता काम करेल एकटं स्पिरुलिना. प्रत्येक नागरिक, एव्हरी वर्ल्ड सिटीजन इन दिस इरा, ह्या सगळ्या मानव जातीमधला या काळातला प्रत्येक नागरिक हा प्रॉब्लेम फेस करतोय. सम डिग्री ऑफ मालन्यूट्रिशन, मॅक्रोन्यूट्रिशन मे बी प्रेझेंट. म्हणजे मॅक्रोन्यूट्रिशन म्हणजे मोठं, आपण बघितलं ना काल तुम्हाला सांगितलं मी, प्रोटीन, फायबर, फॅट्स, ओके, कोलेस्ट्रॉल. मॅक्रोन्यूट्रिशन मोठं अन्न आपण खातो, भाकरी, चपाती, भात, ह्यातनं आपल्या बॉडीला ते मिळतं. पण मायक्रोन्यूट्रिशन लॅकिंग आहे. जे तुमच्या बॉडीला मुबलक व्हिटॅमिन्स पाहिजेत, मिनरल्स पाहिजेत, कोएन्झाइम्स पाहिजेत, ते मिळत नाही. ते स्पिरुलिनामध्ये मिळायला लागतील. अजून काय करतं, कार्डियक स्ट्रेन, हे तुमच्या हार्टची ताकद वाढवतं. इट डायरेक्टली गिव्हज कार्डियक स्ट्रेन, तुमचं हृदय सशक्त बनवतं. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्ही वयस्कर लोकांना स्पिरुलिना खायला देता तेव्हा त्यांच्या छातीत जरा धडधड केल्यासारखं वाटतं. धडधड नाही करत ते, दिल धकधक करणे लगा. कशामुळं, ब्लड सर्क्युलेशन वाढलं, हिमोग्लोबिन वाढलं. घाबरायची काय गरज नाही. बीपी ते काय शूट करत नाहीये, ते तुमचं हार्ट मजबूत सशक्त करतंय, रक्तपुरवठा चांगला करतंय. त्याच्यामुळे थोडे दिवस त्याला असं वाटू शकतं की जरा धडधड माझी वाढली. घाबरायची काय गरज नाही, ते तुम्हाला भरपूर हेल्दी बनवायला लागलंय. शाबाश. तिसरं, प्रेग्नन्सी मध्ये याचा काय फायदा होतो. सगळ्यात महत्वाचं, स्पिरुलिना रॅपिडली एलिव्हेट्स हिमोग्लोबिन लेवल्स. स्पिरुलिना इमिजिएटली हिमोग्लोबिन लेवल महिलांची वाढवतं, प्रेग्नंट लेडीची हिमोग्लोबिन लेवल वाढवतं. त्याच्यामुळे काय व्हायला लागतं, रक्त वाढलं, हिमोग्लोबिन लेवल वाढली. प्रोव्हाइड्स ऑल व्हिटॅमिन्स अँड कंटेन्स मोर कॅल्शियम दॅन. गाईच्या दुधापेक्षा जास्त कॅल्शियम तुम्हाला स्पिरुलिना खाल्ल्यावरती मिळतं. सध्या दूध मध्ये भेसळ आहे, टाईप 1 टाईप 2 मिल्क आहे. पिशवीतलं दूध अलाउजच करायचं नाही. पॅकेट फूड नाही पाहिजे आपल्याला अजिबात. नॅचरल पाहिजे अँड कंटेन्स मोर कॅल्शियम दॅन काउज मिल्क. गाईच्या दुधापेक्षा कॅल्शियम स्पिरुलिनामध्ये तुम्हाला जास्त खायला मिळेल. द प्रोटीन कंटेंट गिव्स होलसम एनर्जी टू मदर. सगळ्यात महत्वाचं, जे त्या गर्भवती महिलेला, आईला जे एनर्जी पाहिजे, ताकद पाहिजे, ती सगळी मिळायला जाईल. त्यामुळे ती आई आणि तिचं फिटस म्हणजे तिच्या गर्भात वाढणारा ते बाळ, हे दोघं एवढे हेल्दी बनतील, हेल्दी तयार होतील. त्याच्यामुळे त्या आईला आफ्टर डिलिव्हरी, आईला त्या बाळाला पाजण्यासाठी दूध सुद्धा भरपूर मुबलक विपुल प्रमाणात मिळायला लागेल फॉर लॉंग टाइम. त्यामुळे येणारं बाळ हेल्दी राहायला लागेल. त्याच्यावर प्रेग्नंट महिलांना कंपल्सरी स्पिरुलिना खायला सांगा द्या. 2, 4, 6 काही प्रॉब्लेम नाही, खाऊ दे. हेल्दी बाळ आणि हेल्दी आई, काही नुकसान होणार नाही. त्याच्यानंतर ऍथलीट्स, जे लोक व्यायामपटू करतात, एक्सरसाइज करतात, आता ऑलिम्पिकला जाऊन आले, सगळ्यात महत्वाचं, स्पिरुलिना इज द अल्टिमेट नॅचरल फूड फॉर ऍथलीट्स. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, जे ऍथलीट लोक आहे, जे मैदानी खेळ करतात, त्यांच्याकरता स्पिरुलिना मस्ट आहे, असायलाच पाहिजे. इट प्रोव्हाइड्स प्युअर एनर्जी. सगळ्यात महत्वाचं, एनर्जी त्यांच्या बॉडीमध्ये प्युअर एनर्जी जायला लागेल. त्यांचा स्टॅमिना, एंड्युरन्स वाढायला लागेल. आणि जर काय मसल विअर टेअर होतात, बॉडीमध्ये क्रॅम्प येतात, विकनेस येतात, तर त्याची रिकव्हरी फास्ट व्हायला लागेल स्पिरुलिना खाल्ल्यामुळं. FAO, Food and Agriculture Organization, has declared this is the best food for tomorrow. Who has held this the greatest food on the earth? आणि अजून महत्वाचं काय, द बेस्ट नॅचरल फूड. एवढी सगळी सर्टिफिकेट त्याला मिळालेली आहे. पीपल हु एक्सपिरियन्स द इफेक्ट कॉल इज द सुपर फूड. आणि लोकांनी जे अनुभव केलाय त्यांनी सांगितलं की मी आतापर्यंत बरंच काय काय खाऊन बघितलं होतं, पण हे खाल्ल्यानंतर आम्हाला हे सुपर फूड वाटतंय. आवर बॉडी, आपल्या शरीराचा तो हक्क आहे आणि तो हक्क आपल्या बॉडीला मिळवून द्या. तुम्ही स्पिरुलिना खायला घाला त्यांना. या जीवनात तुम्ही आलाय, तुम्ही जर हे खाल्लं नाही ना, तर परमेश्वराचं एक चांगलं गिफ्ट तुमच्यापर्यंत मिळालंच नाही. म्हणजे तुम्ही नशिबवान आहात की तुम्हाला स्पिरुलिना खायला मिळत आहेत.
ऑल ऑफ अस शुड रेग्युलरली कन्झ्युम स्पिरुलिना, thus क्रिएटिंग अ हेल्दियर आणि प्रोडक्टिव्ह प्लॅनेट. म्हणजे लोक निरोगी, समाधानी आणि प्रोडक्शन म्हणजे काहीतरी प्रोडक्टिव्ह करणारा, आपण काहीतरी चांगलं काम करूया, काहीतरी निर्माण करूया आपण, त्यातनं स्पिरुलिना जास्तीत जास्त लोकांना दिलं गेलं पाहिजे. हा रेफरन्स कशा कशात आहे? अँटीव्हायरलचं काम करतो, हे रिसर्च पेपर आहेत रिसर्च लॅबोरेटरीमध्ये, त्याच्यामुळे हे त्या अँटीव्हायरल काम करतं, अँटी कॅन्सरचं काम करतं. त्याच्यानंतर हायपोसो कोलेस्ट्रॉल म्हणजे कोलेस्ट्रॉल कंटिन्युअस कंट्रोल करण्याकरता. आणि पुढे जाऊन काय लिहिले बघा, इफेक्ट ऑफ स्पिरुलिना इन पेशंट्स विथ हायपरलिपेडिमिक आणि रिफोटिक सिंड्रोम म्हणजे काय? सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या, ह्याचा अर्थ असा होतो की सगळ्यात महत्वाचं की ज्या माणसाच्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलंय, ट्रायग्लिसराईड थायरॉइड सुरू झालाय, हे रक्तामध्ये बिघाड झालाय, रक्तामध्ये ते उतरलंय. आणि हे जर रक्तामध्ये तुमच्या उतरलं असेल तर कदाचित तुमची लाईफ लॉंग कंडिशन राहू शकते. आणि ही कंडिशन कंट्रोल करायची असेल तर तुम्ही काय खाताय हे चेक करा, आणि दररोज तुम्हाला एक्सरसाइज करावाच लागेल. आणि हायपरलिपिडेमिक म्हणजे सगळ्यात महत्वाचं जेनेटिक डिसऑर्डर सुद्धा पुढच्या पिढीमध्ये कन्वर्ट होऊ शकतात किंवा आपल्याकडे त्या आल्यात, आयदर ऑर. ही जर मला कंडिशन कंट्रोल करायची असेल तर आम्हाला दररोज स्पिरुलिना जर मी खात राहिलो सातत्यानं रेग्युलरली, तर तुमचा असणारं कोलेस्ट्रॉल, तुमचा असणारं थायरॉइड, हायपरलिपिडेमिक, ओके, जो काय प्रॉब्लेम आलाय तो रिकव्हर व्हायला लागेल. सगळ्यात महत्वाचं तुमची व्हिजन चांगली व्हायला लागेल, अँटी डायबिटिक साठी चांगलं आहे, फायकोसायनिन त्याच्यामध्ये आहे, हे सगळं वापरा. आणि फायकोसायनिन पोटंट रेडियल स्कॅव्हेंजर ऑफ फिवो आणि फिट्रो. आता हे जे फिवो आणि फिट्रो आहे ना, याचा अर्थ त्यांनी असा दिलाय, आपल्या बॉडीत जे चुकीचं घडतं ते, आणि फिट्रो म्हणजे अख्ख्या वातावरणात. म्हणजे अगदी शेवाळ जरी हजर असेल, शेवाळ नदीच्या पाण्यावरती, तरी ती शेवाळ काय करतंय, शेवाळ कार्बन डायऑक्साईड घेतंय, ऑक्सिजन पुरवतंय, आणि त्याच्यामुळे जलचर प्राणी हेल्दी राहतायत, मासे त्याला खातायत, आणि मग ते हेल्दी राहतायत. म्हणजे अगदी माणसाच्या बॉडीत गेलं तरी बॉडी हेल्दी ठेवायचं काम करायला लागेल. आणि अगदी निसर्गात नुसतं खडकावरती पसरलेलं जरी असलं तरी वातावरणाला पण ते फायदा द्यायला लागेल. त्याला म्हणतात व्हिवो आणि विट्रो, या दोन्ही ठिकाणी ते फायदेशीर असतं. त्याच्यामुळे स्पिरुलिना मस्ट खायलाच पाहिजे सगळ्यांनी, हे खूप महत्वाचं आहे. चॅप्टर 2 गॅनोडर्मा द किंग ऑफ हर्ब्स, बॅक टू द फ्युचर, सगळ्यात महत्वाचं. आता परमेश्वर काय म्हटलंय, परमेश्वर म्हटलंय, गॉड सेज आय गिव्ह यू एव्हरी सीड बिअरिंग प्लांट. मी तुम्हाला जेवढी बिया दिल्यात, बिया, त्या बिया तुम्ही जमिनीत लावा, त्याच्यापासून फळं तयार होतील आणि ती फळं तुम्ही खा. म्हणजे प्रत्येक एक बी तुम्हाला दिले ते तुम्ही बी पेरा, वाढवा, त्याची झाडं बनवा, आणि त्याची झाडं बनवा, वाढवा, आणि त्याची जी फळं येतील ती तुम्ही खा. ओरिजिन ऑफ गॅनोडर्मा कुठून तयार झाला, कसा तयार झाला? सगळ्यात महत्वाचं, चायनीज फार्माकोपिया written in 1st century BC documents the miraculous properties of Ganoderma. They are woody, जंगलातलं वुडी मशरूम प्रेझेंट इन द डेन्स फॉरेस्ट, घनदाट जंगलामध्ये ते वाढतं. विथ डीम लाइटिंग, तिथं लाईट कमी असतो, अपुरा प्रकाश, घनदाट जंगल, आणि हाय ह्युमिडिटी म्हणजे गरमी आपण असं म्हणूया. फाउंड इन अराउंड 2 out of 10,000 ट्रीज, म्हणजे 10,000 झाडापैकी 2 झाडावरती, 10,000 झाडापैकी फक्त 2 झाडावरती ऋषी गॅनोडर्मा येतो. असला शोधून काढलाय डॉक्टर लिमनी, त्याच्यापासून मदर प्लांट केलाय. कसं शोधलं असेल देव जाणे. दिस ऋषी हर्ब वॉज कॉल्ड द मोस्ट इम्पॉर्टंट इलिक्सिर ऑफ द ओरिएंट, म्हणजे चिरंजीवी किंवा अमर्त्य आपण असं म्हणूया. चिरंजीवी भव कसा आपण म्हणतो, संजीवनी आपण, इलिक्सिर म्हणजे संजीवनी, असं ते शोधून काढलंय. आणि त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये कोण खायचं, राजा खायचा, बादशाह खायचा, आणि मग तो कायम तरुण राहायचा, खूप जगायचा, आणि त्याला कुठला रोगच व्हायचा नाही. त्याच्यामुळं पर्सनल कंझम्पशन विदाउट गिव्हिंग द किंग, राजाच्या ऑर्डर शिवाय ते तुम्हाला कॉमन माणसांना कधी मिळत नव्हतं. जर कोणी असं दिलं तर त्याला एक कॉमन पनिशमेंट मिळायची. त्याच्यामुळे विथ रिओन्ड इंटरेस्ट इन द लास्ट फ्यू इयर्स, स्पेशली बाय चायनीज अँड जपानीज सायंटिस्ट अँड फार्मास्युटिकल्स, वी नाव
नो इट्स कंटेन्स मिरेक्युलस प्रॉपर्टीज. आणि जो आधुनिक काळामध्ये रिसर्च झाला चायनीज आणि जपानीज सायंटिस्ट कडून, त्याच्यामुळे आपल्यापर्यंत ती माहिती उपलब्ध झालेली आहे. व्हाय डू वी नीड गॅनोडर्मा? गॅनोडर्माची आपल्या बॉडीला का गरज आहे? सगळ्यात महत्वाचं, वी आर लिव्हिंग इन द वर्ल्ड ऑफ स्ट्रेस. ताणतणाव वाढत चाललेत, प्रदूषण आजूबाजूला वाढत चाललंय. आणि एवढंच नाही, इन ऍडिशन आर कन्झ्युमिंग विथ फूड विथ हाय शुगर. आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे, मिठाचं प्रमाण जास्त आहे, फॅट जास्त आहे, कोलेस्ट्रॉल जास्त आहे आणि केमिकल टाकलेत सगळ्या भाजीपाल्यावरती, धान्यावरती, हे जे आपण खातोय त्याच्यामुळं काय व्हायला लागलंय, आपली बॉडीमध्ये ऍसिडिटी वाढली आणि आपण प्री इलनेस कंडिशन मध्ये आलोय, म्हणजे संभाव्य आपण आजाराकडे जाणार आहोत. मग याच्यावरती प्रचंड रिसर्च झाला, इनॉर्मस सोर्स अँड मनी आर बिंग स्पेंट. याच्यावरती भरपूर अख्खं जग पैसे खर्च करते की माणसं आजारी का पडायला लागलीत, काय प्रॉब्लेम त्यांना झाला, मोठेच्या मोठे हॉस्पिटल बांधलीत त्यांनी. इट इज वायझर टू बी इन अ स्टेट ऑफ ऑप्टिमल हेल्थ अँड प्रिव्हेंटिव्ह डिसीज. जर तुम्हाला चांगलं राहायचं असेल आणि आजार येऊ द्यायची नसेल तर तुम्हाला हॉस्पिटल नसायलाच पाहिजेत. एवढं चांगलं आपलं लाईफ त्यातनं घडू शकतं. गॅनोडर्मा अपग्रेड्स बॉडी इम्युनिटी अँड इट्स युनिक अडॅप्टेशन क्वालिटी. गॅनोडर्मा मध्ये एक अप्रतिम दर्जाची अडॅप्टेशन क्वालिटी आहे. म्हणजे काय करतं, नॉर्मलायझेस एव्हरी सिंगल सेल. आपल्या बॉडीतला प्रत्येक सेलला ते नॉर्मल बनवतं. आणि सगळ्यात महत्वाचं, न्यूट्रिशनल कंटेंट त्याच्यामध्ये मुबलक प्रमाणात आहेत. एवढंच नाही, न्यूट्रिशनल कंटेंट स्पिरुलिनामध्ये आणि गॅनोडर्मामध्ये काय, फार्माकॉलॉजिकल कंटेंट म्हणजे औषधी तत्व गॅनोडर्मामध्ये आणि स्पिरुलिनामध्ये पौष्टिक तत्व. या दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन आपल्या बॉडीला जर आपण घेतलं, सगळ्यात महत्वाचं तर हे काय आहे, पॅरामाउंट असं त्यांनी लिहिलंय. सगळ्यात महत्वाचं हे जर आपल्या बॉडीला आपण घेतलं, इज अ पॅरामाउंट म्हणजे काय माहितीये का, हे पॅरामाउंटचा अर्थ आहे मोर इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग. म्हणजे आपण म्हणतो ना सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट कधी, हे तालुका न्यायालय, जिल्हा न्यायालय, राज्य न्यायालय, काय गरज नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला का, सुप्रीम कोर्ट म्हणजे आर्जिजियल स्पिरुलिना, तिथला डायरेक्ट निर्णय आहे. म्हणजे आता बघा किती महत्वाचं, पॅरामाउंट म्हणजे सुप्रीम, त्याच्यापेक्षा वरचं कोण नाहीच आहे. हे सुप्रीम मध्ये येतं, त्याला म्हणतात पॅरामाउंट. इट इज रिगार्डेड ॲज अ हर्ब ऑफ स्पिरिच्युअल पोटेन्सी. म्हणजे आध्यात्मिक पण तुम्हाला ते हेल्दी बनवायला लागेल. स्पिरिच्युअल पोटेन्सी सिन्स वेलबिंग इज फॉलोड बाय डिव्हिनिटी. देवत्व आणि दीर्घायुषी. म्हणजे तुम्ही स्वतः एक स्पिरिच्युअल आध्यात्मिक माणूस होण्याकरता, दीर्घायू होण्याकरता आर्जियल आणि स्पिरुलिनाचं लगातार सेवन जर तुम्ही करत राहिला तर तुम्हाला दोन्हीच्या दोन्ही गोष्टी मिळायला लागतील. इन ह्युमन हिस्ट्री there have only been ancestral reports the traditional orient saving about ganoderma in the past years. त्याच्यामुळे आत्ताच्या काळामध्ये सायंटिफिक रिपोर्ट त्याच्यावरती आढळलेले आहेत. आता गॅनोडर्मा मध्ये कंटेंट काय काय आहेत, सगळ्यात महत्वाचा कंटेंट आहे त्याच्यामध्ये 400 पेक्षा जास्त ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, 3 वर्षापूर्वी आपल्याला फक्त 250 कंटेंट माहिती होते, पण आता 400च्या वरती माहित झाले. आणि अजून कित्येक त्याच्यामध्ये ते शोधायचं काम चालू आहे. त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचा टॉपिक आता मी सांगतोय ते नीट लक्षात ठेवा. ॲडिनोसिन. त्याच्यामध्ये ॲडिनोसिन इज अ रेग्युलेटर, म्हणजे संतुलित करण्याकरता. इट इनिबिट्स प्लेटलेट ऍग्रिगेशन. म्हणजे आपण काय म्हणतो, रक्त अडकळतं, रक्ताच्या गुठळ्या व्हायला लागतात, रक्त साकळतं, असा काही प्रकार ते करत नाही. रक्ताचा फ्लो, फिस्कॉसिटी चांगली ठेवण्याकरता ॲडिनोसिन खूप महत्वाचं काम करतं. लोअर्स ब्लड कोलेस्ट्रॉल. अतिरिक्त रक्तातलं वाढलेलं कोलेस्ट्रॉलला कंट्रोल मध्ये करायचं काम करतं ॲडिनोसाइन. increases favorable lipids and directly enhances adrenal gland function. किडनीच्या बाजूला जे आपल्या ग्रंथी असतात ॲड्रेनलच्या, त्यांची फंक्शन इम्प्रूव्ह करतं. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, ॲड्रेनल ग्लँडचे फंक्शन जर बिघडले तर काय होतं, हार्मोन इम्बॅलन्स, झोप लागत नाही, अंगाला लालसर चट्टे उठायला लागतात, खाजखुजली व्हायला लागते. ओके. आणि इन्सोमनिया सारखे आजार व्हायला, डिप्रेशन मध्ये पेशंट जायला लागतो, हेक्टिक वाटायला लागतं त्याला. हे सगळे फंक्शन इम्प्रूव्ह कोण करतंय, ॲडिनोसाइन. दस हेल्पिंग टू मेंटेन एंडोक्राइन बॅलन्स. म्हणजे तुमचा हार्मोन बॅलन्स करण्याकरता, म्हणजे तुमचा एखाद्याला डोक्याचा प्रॉब्लेम आहे किंवा एखाद्याला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे,
ब्रेस्ट हार्मोनचा प्रॉब्लेम आहे, रिप्रोडक्टिव्ह हार्मोनचा प्रॉब्लेम आहे, त्यानंतर डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे, कुठलाही इंडोक्राईन बॅलन्स मेंटेन करण्याकरता तुम्हाला हे ॲडेनोसिन बॉडीत असणं गरजेचं आहे. दिस प्रॉपर्टीज गिव्ह वन ऑफ द युथफुल. जर ॲडेनोसाइन बॉडीमध्ये मुबलक असेल तर तुम्हाला असं हेल्दी एनर्जेटिक फिलिंग यायला लागेल. डिटेल्ड सायकोलॉजी ऑफ प्लांट्स अँड फंगी हॅज नॉट येट बीन स्टडीड. प्लांट्स म्हणजे आपण काय म्हणूया, हिरव्या जडीबुटी ज्या वाढतात त्या, आणि फंगी म्हणजे बुरशी. आता ह्याच्यावरती डिटेल अजून चर्चा झालेली अजून होतीच आहे. अर्ली रिसर्चर फील दॅट ॲडेनोसिन म्हणजे ज्याच्यावरती संशोधन झालंय, इथं काय झालं की न्यूक्लियोटाइड हेल्थ क्रॉसटॉक म्हणजे दोघांच्यात बोलण्यामध्ये मतांतर आहेत प्लांट्स आणि फंगी बद्दल. ॲडेनोसिनचा रोल खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर ट्राय ट्रीटमेंट्स काय काय करायला लागतं, आर्दो बिल्डर्स ते काय करायला लागतं, सगळ्यात महत्वाचं दे कंट्रोल अँटीजेन इंड्युस्ड ॲलर्जी. ज्या लोकांना ॲलर्जी वाढते ती ॲलर्जी कमी करायला लागतं, कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि बॉडीत नॅचरल फॅट ठेवतं, एक्सेस फॅट बॉडीत ठेवू देत नाही. एनहान्स फंक्शनिंग ऑफ द जीआय ट्रॅकचा प्रॉब्लेम असेल तर बॉडी चांगलं करायला लागतं. गॅनोड्रिक इसेन्स काय करायला लागतं, गॅनोड्रिक इसेन्स इज द रिजनरेटर. दे आर ग्रुप ऑफ ऍसिड हुज मॉलिक्युलर स्ट्रक्चर क्लोज रिसेम्बलन्स स्टिरॉइड हार्मोन्स. गॅनोड्रिक इसेन्स बॉडीमध्ये अत्यंत महत्वाचा घटक आहे. हे पुनर्निर्माण बॉडीत करायला लागतं. त्याच्यामुळे लिव्हरच्या संदर्भातले तुमचे आजार, लिव्हर सिरोसिस, गॉल ब्लॅडर स्टोन, कावीळ, पांढरी कावीळ, रक्तातली कावीळ हे होऊ देणार नाही. फॅटी लिव्हर कंट्रोलमध्ये ठेवायला लागेल. अँटी इन्फ्लेमेटरी, अंगाला सूज येते, दाह होतं, आगाग होतं, ते कमी करायला लागेल. अँटी ट्युमर, गाठी अंगावरती कुठं तयार होऊ देणार नाही, ते काम करायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाची तुमची त्वचा सुंदर बनवतं. कॉम्प्लेक्स स्किन एलिमेंट्स म्हणजे तुमची स्किन टॅन झाली, आपण लिकोडर्मा, सोरायसिस, कोड प्रॉब्लेम, डॅन्ड्रफ प्रॉब्लेम, स्किन इची, हे सगळं काढून टाकतं. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे तुमच्या बॉडीची स्किन चांगली करतं आणि स्किनला ह्युमक्टंट मॉइश्चराइज बनवतं आणि रॅडियंट लुक, तुम्ही दिसायला छान दिसायला लागता, सगळ्यात महत्वाचं. आणि द बिटर टेस्ट ऑफ गॅनोड्रामा इज प्रिडॉमिनेटरी फॉर दिस ट्रायट्रिपिन्स. याच्यामुळे तुमच्या बॉडीची हे कडू टेस्ट तुम्हाला अशी वाटायला लागते. ऑर्गॅनिक जर्मेनियम इज द बॅलन्सर. सगळ्यात महत्वाचं तुमच्या बॉडीतला बॅलन्स करण्याकरता ऑर्गॅनिक जर्मेनियम अत्यंत महत्वाचं आहे. पूर्ण बॉडीचा म्हणजे बीपी, शुगर, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल, झोप लागत नाही, जास्त जेवण जातं, बॉडी मास इंडेक्स, ह्या सगळ्या गोष्टी बॉडीतल्या बॅलन्स करण्याकरता ऑर्गॅनिक जर्मेनियम खूप महत्वाचं आहे. दे रेग्युलेट द इलेक्ट्रिकल बॅलन्स ऑफ द बॉडी. इलेक्ट्रिकल बॅलन्स, इलेक्ट्रोकार्डिओग्राम, ईसीजी, सिटी स्कॅन, एमआरआय करतोय की नाही आपण, ॲबनॉर्मल इलेक्ट्रिक चार्जेस अराउंड 6 सेल्स. तुमच्या कमजोर पेशी ज्या असतील त्याच्यातलं इलेक्ट्रिक बॅलन्स जर काय गेला असेल तर तो बॅलन्स करण्याकरता ऑर्गॅनिक जर्मेनियम चांगलं काम करायला लागतं. पॉलिसॅकराइड्स, पॉलिसॅकराइड काय करतं, हे स्वच्छ करायला लागतं बॉडी, सगळ्यात महत्वाचं. आणि काय करतं, इथं काय लिहिलंय, पॉलिसॅकराइड आर द क्लिन्सर्स, दे ऑगमेंट, वाढवतं. ऑगमेंट म्हणजे वाढवणे. नॅचरल हिलिंग एबिलिटी म्हणजे काय म्हणू आपण, नॅचरल बॉडी रिपेअर व्हायचं काम करायला लागतं, काय न करता. क्रिएट अ स्ट्रॉंग इम्युन सिस्टम, दे रिस्टोर पॅनक्रियास, तुमचं स्वादुपिंड चांगलं करायला घेतं. त्याच्यामुळं तुम्ही रिड्युसिंग ब्लड शुगर लेवल्स, तुमचा डायबिटीस बरा का होतो, कारण पॉलिसॅकराइड्स मुळे बरा व्हायला लागतो. आणि इन्क्रीज द ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड, त्याच्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल करतं, रक्तातलं ऑक्सिजन वाढवतं, त्यामुळे डायबिटीस मध्ये फरक तुमच्या पडायला लागतो. मेनी ऑफ अदर ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स एनहान्सेस बॉडी, म्हणजे याच्यातल्या बाकीच्या सगळ्या घटकामुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढते, हाय बीपी कंट्रोल केला जातो, कावीळ बरी होते, दमा बरा कमी व्हायला लागतो, सर्दी कफ खोकला बरा व्हायला लागतो, दम्याचे आजार बरे व्हायला लागतात, झोपेच्या तक्रारी तुमच्या मिटायला लागतात. एवढे सगळे घटक आपले आहेत त्याच्यामध्ये. अजून काय, अडॅप्टोजेनिक इफेक्ट सगळ्यात महत्वाचा. अडॅप्टोजन म्हणजे काय, म्हणजे बिनविषारी आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा हॅज द एबिलिटी टू एंड, प्रत्येक पेशीमध्ये जाऊन त्याला काम करायची परमिशन आहे, त्यामुळे ते बॅलन्स करायला लागतं. ऋषी मशरूम जर मी भरपूर दिवस घेतलं, फॉर अ लॉंग टाइम, विल रिस्टोर बॉडी नॅचरल. मी जर एक किमान 12 महिने तर रेग्युलर घ्यायला पाहिजे, लाईफ टाइम घेतलं काहीच नुकसान नाही, तुमची बॉडी चांगली व्हायला लागेल, नॅचरल स्टेट, इनेबलिंग ऑल ऑर्गन्स टू फंक्शन नॉर्मली. प्रत्येक तुमच्या बॉडीतला अवयव हेल्दी चांगलं काम करायला लागेल.
Conclusion of Ganoderma काय? The fundamental principle of world wellness is prevention of diseases and disease possible by upgrading our body's optimal health. In this ignorant era, आत्ताच्या अज्ञानी लोकांच्या म्हणजे आपण काय म्हणूया, सभोवतालचे आपल्या भरपूर लोक अज्ञानी आहेत, ऐकूनच घेत नाहीत आपलं. तणावात्मक जीवन, स्ट्रेस, लाईफस्टाईल डिसीजेस, वी कॅनॉट अफोर्ड नॉट टू बी कन्झ्युमिंग गॅनोडर्मा. या आजूबाजूच्या सध्याच्या वातावरणामध्ये जेवढे तुम्ही ताणतणाव सहन करताय, धावपळ करताय, बरेचसे आजार वाढतायत, आणि याच्यात जर तुम्ही गॅनोडर्मा अफोर्ड नाही करू शकला तर तुम्ही विनाकारण मोठ्या आजाराचे बळी होऊ शकता. त्याच्यामुळे खाणं आपण सगळ्यांनी महत्वाचं आहे. याचे रेफरन्स तुम्हाला या सगळ्यामध्ये दिलेले आहेत. याच्यानंतर आता हाऊ अल्कलाइन आर यू. ओके, 1 मिनिट फक्त. आता घड्याळ पण घेतलंय, मोबाईल पण घेतलाय. आलो. ओके, मला टाइम माहित नव्हता. ओके, हाऊ अल्कलाइन आर यू. आपण किती अल्कलाइन आहोत. इफ डाएट इज रॉंग, मेडिसिन इज ऑफ नो यूज. हे नीट लक्षात ठेवा. तुमचं जर दररोजचं जेवण बरोबर नसेल तर औषध अजिबात कामच करणार नाही. आणि इफ डाएट इज करेक्ट, मेडिसिन इज ऑफ नो नीड. जर तुमचं जेवण आहार चांगला असेल तर तुम्हाला औषधाची गरज कधीच पडणार नाही. असं कोणी म्हटलंय? अनोनिमस. म्हणजे असंच एक वाक्य आहे. अवर बॉडी इज अन इंटिग्रेटेड क्रिएशन ऑफ ट्रिलियन्स ऑफ डायनेमिक सेल. आपल्या बॉडीमध्ये भरपूर सेल आहेत, ट्रिलियन्स ऑफ सेल्स. सगळे एकत्रितरित्या हेल्दी ठेवायचं आपल्या बॉडीला काम करतात. हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. फॉर ऑप्टिमल फंक्शन ऑफ ऑल दीज सेल्स, द पीएच बॅलन्स नीड्स टू बी 7.4 ऑर क्लोज टू द 7.4 च्या आसपास राहायला पाहिजे. न्यूट्रल पीएच इज 7, इज मोस्ट ऍसिडिक अँड 14 इज मोस्ट अल्कलाइन. 7 च्या खाली गेला की ऍसिड, 14 पर्यंत गेला की अल्कलाइन. पीएच बॅलन्स इज डिटर्मिनंट ऑफ अवर हेल्थ स्टेटस. पीएच तुमच्या बॉडीचा किती आहे त्याच्यावरती तुमच्या बॉडीचं आरोग्य अवलंबून आहे. बॉडी पीएच स्टेटस इज द रिझल्टंट पिक्चर ऑफ द ऑनगोइंग मेटाबॉलिक अँड डिटॉक्सिफाईंग प्रोसेस ऑफ अवर बॉडी. जर तुमच्या बॉडीचा पीएच बॅलन्स प्रॉपर आणि हेल्दी असेल तर तुमच्या बॉडीची चयापचय क्रिया आणि तुमच्या बॉडीचं आपण काय म्हणूया की पोट साफ व्हायला पाहिजे, युरिन क्लिअर व्हायला पाहिजे, लेडीचा गायनेक पिरियड क्लीन जायला पाहिजे, सर्दी कप बाहेर पडायला पाहिजे, घाम नीट बाहेर जायला पाहिजे. हे सगळं बॅलन्स मध्ये चालण्याकरता बॉडीचं पीएच हेल्दी असणं महत्वाचं आहे. There are a number of mechanisms in our body that work together to maintain a proper pH balance, but the modern ignorant era, it is a challenge for our body to maintain. पण आत्ताच्या धावपळीच्या युगामध्ये चुकीचं खाण्यापिण्यामुळं, फर्स्ट सेकंड थर्ड मुळे तुमच्या बॉडीचा पीएच नीट राहतच नाही आणि त्याच्यामुळं तुमच्या बॉडीत काय होतं, ऍसिडिक ओव्हरलोड. आणि सगळ्यात महत्वाचं, मोस्ट फूड्स आर आयदर ऍसिडिक प्रोड्युसिंग. आता जी तुम्ही जे खाताय हे जास्त बॉडीमध्ये ऍसिड तयार होतं किंवा अल्कलाइन तर जास्त तयार करायला लागतात. फ्यू आर न्यूट्रल. बाय द चेंजिंग ऑफ अवर डाएट इट इज पॉसिबल टू चेंज अवर बॉडी पीएच. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, तुमचा आहार जर तुम्ही बदलला, संतुलित केला तर तुमच्या बॉडीचा पीएच बॅलन्स केला जाईल. दिस डज नॉट हॅपन विथ एका जेवणाने होणार नाही. मी मला चांगलं जेवायला वाढतो, 8 दिवस चांगला खातो मी आणि माझ्या बॉडीचा पीएच सुधारा, असं होणार नाही. सिन्स अवर बॉडी इज अ डायनॅमिक मशीन, इट हॅज टू बी चेंज ऑफ. तुम्ही तुमच्या जीवनाचा, खाण्यापिण्याचा, डाएटचा आहारच चेंज करावा लागेल तर ते बॉडी चांगली राहायला लागेल. इथून पुढे सगळ्यात महत्वाचं, कान देऊन ऐका, आता मी काय सांगणार आहे ते. ऍसिडिफाईंग फूड्स अँड एजंट. कशामुळे आपल्या बॉडीची ऍसिडिटी वाढते? रिफाइंड शुगर इज द मोस्ट ऍसिडिफाईंग फूड. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, तुमच्या घरात असलेली पांढरी साखर सगळ्यात जास्त पृथ्वी तलावरचं घाणेरड ऍसिड आहे. ओके, म्हणजे तुम्ही हळूहळू आत्महत्या करताय, सुइसाइड. शुगर इंटेक इज अ स्लो सुइसाइड. तुम्ही दररोज आत्महत्या केल्यासारखं आहे. अ स्लो स्टडी लॉस ऑफ फिजिकल अँड मेंटल इक्वॅमिनिटी
फॉलोज म्हणजे तुम्ही दररोज जर साखर चहाला पित असाल, खात असाल, तर दररोज तुमचं फिजिकल, शारीरिक आणि मानसिक मेंदूला तुमच्या आघात पोचला जातोय. Therefore, the most acidifying of all foods would be sugar containing drinks. त्याच्यामुळे ज्याच्यात साखर टाकली जाते ते कोला टॉप्स, लिस्ट, सोडा, लेमोनेड्स अँड ऑर फिजी ड्रिंक्स, काहीतरी घेतो ना आपण कॅन मध्ये पितो, हे सगळं डेंजर आहे. कोक हॅज अ पीएच ऑफ 2.5 पीएच असतो कोकचा, आणि 2.5 कोक, मी जर कोकचा ग्लास पिला तर मला किमान 32 ग्लास अल्कलाइन वॉटर पिलं पाहिजे. अल्कलाइन वॉटर म्हणजे ज्याचा पीएच 10 असतो, असं मला 32 ग्लास पाणी पिलं तर मी एक फुलपात्र पिलं होतं ना सोड्याचं किंवा कोका कोलाचं, ते माझ्या बॉडीची ऍसिडिटी कंट्रोलमध्ये यायला मदत करायला लागेल. म्हणजे आपली बॉडी ऍसिडिक किती झाली बघा. त्याच्यानंतर शुगर इज अ मोर ऍडिक्टिव्ह दॅन कोकेन, म्हणजे कोकेन, चरस, गांजापेक्षा शुगर खतरनाक आहे असं लिहिलंय. कॅन कोक कंटेन्स 10 टीस्पून्स ऑफ रिफाइंड शुगर. एका कॅन मध्ये तुम्ही जे पिता ना फ्रुटी, कोका कोला, त्याच्यात 10 चमचे साखर आहे एका छोट्याशा कॅन मध्ये. द फ्लो चार्ट ऑफ लाईफ फॉलोज लाईक दिस फॉर कोला ड्रिंकर्स. कोक, हाय इन्सुलिन लेवल्स 5, हाय बीपी होऊ शकतो, एलिव्हेटेड कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, हार्ट डिसीज येऊ शकतं, डायबिटीस वाढू शकतो, वजन वाढत जातं. प्री मॅच्युअर एजिंग, तुम्ही लवकर थकता, लवकर म्हातारा होता, आणि याचे भरपूर निगेटिव्ह इफेक्ट तुमच्या बॉडीवरती यायला लागतात. फॉस्फरिक ऍसिड अँड कोला लीड टू, याच्यामुळे तुम्हाला संधिवात, सांधेदुखी व्हायला लागते, आणि त्याच्यामुळे तुमच्या बॉडीतलं कॅल्शियम ऍब्झॉर्ब करून घेतलं जातं, हाडातलं सगळं तिकडे निघून जायला लागतं. कॅफिन इज हाय क्वालिटी इन ऍसिडिक अनलेस मिक्स्ड विथ गॅनोडर्मा नाव अवेलेबल ॲज अल्कलाइन कॉफी. आणि सगळ्यात महत्वाचं, कॅफिन पण खतरनाक आहे, म्हणून तुम्ही डिएक्शनची जर कॉफी पिला ज्याच्यात गॅनोडर्मा आहे, तरी तुमच्या बॉडीला काय त्रास होणार नाही. आणि हाय म्हणजे कॅफिनचं हाय कॉन्सन्ट्रेशन, कोलाज कॉन्ट्रीब्युशन, याच्यामुळे तुम्हाला संधिवात, झोप न लागणे, याच्यानंतर तुमच्या बॉडीला मिनरल, खनिज क्षार, व्हिटॅमिनची डिप्लेशन म्हणजे कमी कमी मिळायला लागेल खाल्लं तरी सुद्धा. आईस्क्रीम ऑल डायटरी प्रोडक्ट्स अँड आर ऍसिडिक. जे डेअरी मध्ये तुम्हाला मिळतं हे सगळं ऍसिडिक आहे. अगदी दूध सुद्धा जे डेअरी मधनं आणता, पॅकेज मधनं आणता, नो प्रिझर्वेटिव्ह म्हणलं तरी सुद्धा ते ऍसिडिकच आहे. आईस्क्रीम हॅज अ कॉन्सन्ट्रेटेड डेन्स फॉर्म ऑफ मिल्क, आणि त्याच्यामुळं आईस्क्रीम तर अति जास्त प्रमाणात ऍसिडिक आहे. द होल अरे ऑफ केमिकल ऍडिटिव्ह अँड स्वीटनर्स, जे त्यात ऍडिटिव्ह टाकलेत, आईस्क्रीम चांगलं टिकावं, भरपूर दिवस राहावं, आणि गोडवा त्याच्यात भरलाय, हे सगळा झाला ऍसिडिक. दे आर ऑल म्युकस फॉर्मिंग, त्यांनी सर्दी, कफ, खोकला वाढतो, तुमचा घसा लगेच पकडतो. अँकने फॉर्मिंग, ऑस्टिओपिरोसिस, तुम्हाला हाडं दुखायला लागतात, हाडं ठिसूळवायला लागतात, संधिवात होतो, आणि ते तुमचे हृदयाचा आजार बळावला जातो त्याच्यामुळं. त्यामुळं नो आईस्क्रीम. व्हाय आय एम ऍसिडिक, मी ऍसिडिक का झालो? अँड ऍसिडिक बॅलन्स विल मेक ट्युमर सेल्स. ज्याची बॉडी ऍसिडिक असते त्याच्याच बॉडीत गाठी तयार होतात, कॅन्सर तयार होतात, सेल फॉर्म्स अँड थ्राईव्ह, त्यांची भरभराट व्हायला लागते. म्हणजे ज्या आता आपण समजा काय महिला बघतो किंवा काय पुरुष बघतो, यांनी अतिरेक केलाय. बेकरी ऍटम म्हणजे बेकार ऍटम, बेकरी बेकार. नो डेअरी प्रोडक्ट म्हणजे जे म्हणतात डेअरीतलं पॅकिंग वालं काही नाही पाहिजे आपल्याला. त्यामुळं मेक्स व्हाईट ब्लड सेल्स वीक, तुमच्या बॉडीतले प्रतिकार शक्ती जे व्हाईट ब्लड सेल्स असतात ते वीक करतं, ते लढू शकत नाही, तुमची प्रतिकार शक्ती खालावली जाते, तुमची एनर्जी कमी व्हायला लागते. त्याच्यामुळं विदिन सेल मायटोकॉन्ड्रिया, तुमचा जो पेशीचा पॉवर हाऊसच डॅमेज केला जातो सगळ्यात महत्वाचा. आणि त्याच्यामुळं तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही जे खाल्लंय ते पोषक तत्व ते शोषूनच घेतली जात नाहीयेत, आणि तुम्हाला इथं फटिगनेस, इलनेस यायला लागतो. आणि एक लक्षात ठेवा, जर तुमच्या रक्ताचा पीएच 6.9 गेला, डायरेक्ट पेशंट कोम्यात जाऊ शकतो, किंवा गॅस्पिंग म्हणजे दम लागणे, असा उसासे टाकायला लागेल, याचा अर्थ तो गेला, आता जायच्या मार्गावरती आला, म्हणजे ऍसिडिटी 6.9 वरती आली. ऍसिडिक पीएच इज मोर कॉमन इन द युरोप, म्हणजे आताच्या लोकांच्या मध्ये ऍसिडिक प्रकार हा कॉमन झालाय. कशामुळे वाढतो तो? एक, डेली इंटेक ऑफ रिफाइंड शुगर, साखर घरातली बॅन,
साखर बंद करा घ्यायची, साखरेमुळे लोक आजारी जास्त पडायला लागली. विच इज द रूट कॉज ऑफ ऑल मॉडर्न लाईफस्टाईल डिसीजेस. त्यामुळे आपण सांगतो गुळात चहा प्या, गुळात चहा प्या, नाहीतर नुसतं काळं पाणी प्या, काय प्रॉब्लेम नाही. ऍसिड प्रोड्युसिंग फूड लाईक व्हाईट फ्लोअर, म्हणजे मैदा म्हणतो ना आपण, मैदा आटा जे आता तयार केलं जातं ते पण ऍसिडिक आहे. बेवरेजेस आणि केमिकल आर्टिफिशियल स्वीटनर जे टाकलं जातं, हे सगळे स्वीटनर ते सुद्धा केमिकल तयार करतात, आपल्या बॉडीमध्ये त्रास देतात. ऑल फार्मास्युटिकल ड्रग, जेवढ्या ॲलोपॅथीच्या तुम्ही गोळ्या औषधं खाता, हे तुमच्या बॉडीची ऍसिडिटी वाढवतात. विथ ऍस्पिरिन, ऍस्पिरिनच्या पासून बनलेल्या सगळ्या गोळ्या. हेडिंग द लिस्ट. चौथा, कशामुळे तुम्ही आजारी पडताय? स्ट्रेस, तणाव, फायनान्शियल स्ट्रेस, फॅमिली स्ट्रेस, आजूबाजूचा स्ट्रेस, कौटुंबिक कलह, हे सगळे टेन्शन, ताण तणाव, नोकरी नाही, नॉन एम्प्लॉयमेंट, बेकारी, ह्याच्यामुळं तुमच्या बॉडीचं ऍसिडिटी वाढत जातं. द मॉडर्न डाएट कंटेनिंग हाय अमाऊंट ऑफ मीट, मटन जास्त खाणे आणि जास्त डेअरी प्रोडक्ट पहिले बंद करायचे आपल्याला. लक्षात, दुधाचं काही ना काहीच. ज्यांना कोलेस्ट्रॉल आहे, ज्यांना थायरॉइड आहे, त्यांनी दूध आणि दुधाचे ऍटम काहीच खायचे नाही, बंद. सगळ्यात महत्वाचं, ऑल अॅनिमल प्रोडक्ट्स आर ऍसिड प्रोड्युसिंग. प्राण्यापासून जे बनलंय ते ऍसिडिकच आहे, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं, सिम्पटम्स ऑफ ऍसिडिक ओव्हरलोड. ऍसिडिक ओव्हरलोडची लक्षणं काय ओळखायची आपल्या बॉडीवरती आलेली लक्षणं? आकने, म्हणजे चेहऱ्यावरती पिंपल्स, पुरळ यायला लागतात, डोकं दुखायला लागतं, किंवा पिरियडच्या अगोदर लेडीजच्या पाय, पोट, कंबर एकदम दुखायला लागतं, ह्याचा अर्थ ती बॉडी ऍसिडिक आहे, सगळ्यात महत्वाचं. आणि फिलिंग ऑफ शाईंग म्हणजे दम लागतो तुम्हाला, थोडंसं काम केलं की दम लागतो, धाप लागायला लागते. नंतर पाणी पकडून ठेवतं बॉडी, म्हणजे अंग असं सुजल्यासारखं वाटतं, थुलथुलीत अंग वाटायला लागतं, पाणी पकडलंय बॉडीमध्ये, रक्तात पाणी जास्त वाढलंय. इन्सोमनिया, झोप लागत नाही. लिथार्जी, आळशी, उशिरा उठायला लागणं, ऍक्टिव्हिटी कमी व्हायला लागणं, काम न सुचणं. हायपर इरिटेबिलिटी म्हणजे चिडचिड, आता माझी सटकली, मला राग येतोय, इज टू अँगर, राग लगेच यायला लागतं. स्वार्थी माणसं जास्त, म्हणजे सगळं मलाच पाहिजे, कोणी काय बघायला नको, फक्त माझं करणे. फ्रिक्वेंट शाईंग, दम धाप लागायला लागणे. फिलिंग ऑफ इनएडिक्वेट ऑक्सिजनची कमतरता. अनएबल टू होल्ड ब्रेथ, श्वास रोखून धरता येत नाही 20 सेकंद, लगेच तो असा जीव घाबरावायला लागतो, गुदमरतं. त्याच्यानंतर चेकिंग ऑफ युरिन पीएच ऑफ सलायव्हरी पीएच. तुम्ही तुमच्या लघवीचा पीएच आणि लाळेचा पीएच वरचेवर जर चेक करत राहिलात तर तुम्हाला फायदेशीर आहे. रक्ताचा पाहिजे होता 7.4, सगळ्यात महत्वाचं. आणि या लाळेचा तोंडातल्या किती पाहिजे? पीएच 6.5 to 7. 6.5च्या खाली जर लाळेचा पीएच जात असेल तर 1000% कॅन्सर होणार आहे. आणि हे चेक करू शकता तुम्ही, बघा लॅबोरेटरी कुठं आजूबाजूला आहेत त्या. इफ सक्सेसिव्ह चेकिंग शोज सलायव्हरी पीएच बिलो 6.5 देन द बॉडी इज ऍसिडिक. तुमची बॉडी ऍसिडिक झालेली आहे. अँड ऍसिडिटी रायझेस द बॉडी इन्व्हायटिंग. जर मी माझ्या बॉडीची ऍसिडिटी वाढवतोय तर मी कॅन्सरला आमंत्रण देतोय. कॅन्सरला आमंत्रण कुणी दिलं? तुम्हीच दिलं. त्याच्यामुळे झाला डायबिटीज, त्याच्यामुळे झाला हाय बीपी, त्याच्यामुळे झालं किडनी फेल्युअर, रिनल फेल्युअर. दादांनो, साखर आता तरी बंद कराल का घरातली? गोड अजिबात खायचं नाही, तुरला खायच्या, अर्जेल खायच्या. कॅल्शियम इज द फॉर्म ऑफ कॅल्शियम फॉस्फेट अँड कॅल्शियम कार्बोनेट इज अ लार्ज रिझर्वायर बेस प्रेझेंट इन अवर बोन्स. आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियमचा रोल खूप मोठा आहे. जेवढं कॅल्शियम चांगलं असेल तेवढं कॅल्शियम मध्ये तुम्ही वजन उचलू शकता, तुमच्या बॉडीचं पीएच दिसायला लागेल. ज्याची हाडं मोठी त्याची उंची मोठी, त्याची हाडं कमजोर, कॅल्शियम कमजोर, त्याची उंची कमजोर, तो ताट उभा राहणार नाही, फिजिक कमजोर दिसायला लागेल. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, तुमच्या बॉडीचं रक्ताभिसरण, जर हाडं चांगली असतील भरदार तर तुमच्या बॉडीचं रक्ताभिसरण सुद्धा चांगलं राहायला लागेल. बॉडीचं हेमोस्टॅटिस कंडिशन म्हणजे वेट, टेम्परेचर सगळं छान राहायला लागेल. इट इज एस्टिमेटेड दॅट half of our skeletal mass of calcium can be excreted from our body over 20 years to balance the acid diet. म्हणजे तुमच्या बॉडीचा ऍसिड आणि अल्कलाइन बॅलन्स मेंटेन करता 20 वर्षामध्ये तुमच्या बॉडीतलं कॅल्शियमच कमी व्हायला लागतं. सगळ्यात महत्वाचं, किडनीला जास्त काम करावं लागतं, तुमच्या बॉडीच्या मसल वीक होतात, तुमची हाडं कमजोर व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल तुमच्या बॉडीची एनर्जी लेवल डाऊन व्हायला लागते. ओके, अल्कलाइन फूड्स आर अ मोस्ट
अल्कलाइन खाणं कुठे मिळायला लागेल? सगळ्या पालेभाज्या, हजडीबुटी, फळं, नट्स, सीड्स याच्यामध्ये तुम्हाला अल्कलाइन फूड खायला मिळेल. टू मेंटेन ऑप्टिमल हेल्थ डाएट शुड बी 65% अल्कलाइन पाहिजे, 35% ऍसिडिक पाहिजे. टू करेक्ट अन ऍसिडिक बॉडी द अल्कलाइन डाएट पर्सेंटेज शुड बी क्लोज टू 85%. Spirulina and Ganoderma are highly alkaline and speeds up alkalinization in the acidic body. Spirulina आणि Ganoderma जर तुम्ही खात राहिला तर तुमची बॉडी चांगल्यात चांगली अल्कलाइन राहायला लागेल. ओके, हे झालं. हा, आता कन्क्लुजन काय काढलं यांनी? सगळ्यात महत्वाचं, मेंटेनिंग करेक्ट बॉडी पीएच बॅलन्स इज अ टॉप प्रायोरिटी. आपल्या बॉडीचा पीएच चांगल्यात चांगला मेंटेन करा. त्याच्यामुळे आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या, आत्मदृष्ट्या हेल्दी राहायला लागेल. आणि अल्कलाइन पीएच आपला 7.4 राहिला तर अजून चांगलं काम व्हायला लागेल. त्याच्यामुळं जर तुमच्या बॉडीचा पीएच बॅलन्स चांगला राहिला तर तुम्हाला कधी राग येणार नाही, तुम्ही शांत राहायला लागाल. स्टेट ऑफ इनटॉलरन्स, काय व्हायचं तिकडे होऊ दे, मी शांत राहणार. 1 तारखेला 3,500 पीव्ही करणार, माझी टीम साईज वाढणार, माझी टीम वाढायला लागणार, माझा ग्रुप पी वाढणार, क्राउन अँबॅसेडरच होणार. कामनेस, फोकस ऑन आवर वर्क. हालचाल नाही झाली पाहिजे. शांती, यहाँ पे सब शांती शांती. ऍसिडिक पीएच मेक्स वन प्रोन टू एंगर. त्यामुळं आपल्या बॉडीत राग नको असेल तर राग येणार नाही. प्रिव्हेंट्स काम, डिसिजन मेकिंग चांगलं व्हायला लागेल. अँड मेक्स एव्हरी सेल इन द बॉडी लिथार्जिक अनहॅपी. पण जर माझी बॉडी ऍसिडिक झाली तर मला राग जास्त येतो, मला डिसिजन मेकिंग करता येत नाही, करायच्या वेळेस डिसिजन माझी फासतात. त्याच्यानंतर आपली बॉडीचं सेल लिथार्जिक व्हायला लागेल, अनहॅपी व्हायला लागेल. म्हणून सगळ्यात महत्वाचं खाली काय लिहिलं बघा, इंडिव्हिज्युअल कॅन बी ऍसिडिक. जर भविष्यामध्ये सगळीच लोकांची बॉडी ऍसिडिक झाली, तुमचा समुदाय ऍसिडिक झाला, राष्ट्र ऍसिडिक झालं, पीपल इन पॉवर, जी लोक सत्तेमध्ये आली, राष्ट्र चालवतायत, तालिबान, आता काय झालं बघितलं का, काय चाललंय, power of nations in whole may be decisions and action they would not have more in the way of alkaline. म्हणून त्यांना अल्कलाइन आपल्या आजूबाजूला सगळी लोक असणं महत्वाचं आहे, म्हणजे आपण हॅपी राहायला लागू. हे रेफरन्स एवढे सगळे दिलेले आहेत. आता चॅप्टर 4 to 8 आपण उद्या बघूया, कारण आता 10 वाजले, एका दिवशी सगळं झेपणार नाही तुम्हाला, आहे की नाही? त्यामुळे आपण इथे थांबू. बाय. त्याच्या पुढचं खूप छान आणि महत्वाचं आहे. अगदी मला वाटतं की टोटल 28 पान आहेत, आपण आलोय 16 पान आपली आज झाली. थँक्यू सगळ्यांना ऐकून घेतल्याबद्दल.